आपल्या सर्वांचे नेते माननीय भैयासाहेब यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमात संबोधित करावे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्ष आणि सर्व प्रभागातील उमेदवाराच्या प्रचाराच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सन्माननीय अतिथीगण, गेवराई शहराच्या कानाकोपऱ्यातनं इथं उपस्थित असणाऱ्या सर्व माझ्या माता भगिनी, ज्येष्ठ श्रेष्ठ युवक मित्र आणि पत्रकार बंधूंनो, प्रथमतः आज 26/11च्या निमित्तानं प्रथमतः सर्व शहीदांना अगदी विनम्रपणे मी नमन करतो आणि संविधान दिनाच्या सर्व उपस्थितांना मनापासून शुभेच्छा देतो. अठरा वर्ष झाली मित्रो. 18 वर्षापूर्वी या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण हस्तक्षेप करायचा नाही हा निर्णय केला आणि 18 वर्षापूर्वी घेतलेला निर्णय प्रामाणिकपणे आज 18 वर्ष पूर्ण झालेले आहेत, अगदी प्रामाणिकपणे मी तो निभावला. निवडणुकीच्या निमित्तानं या मंडळींच्या पाठीमागं तोच प्रामाणिकपणा कायम ठेवला आणि हा शिवाजीराव पंडित परिवार आणि बरोबरचे सगळे मित्र परिवार, कार्यकर्ते, आम्ही तिन्ही भावांबरोबर वडिलांसहित प्रामाणिकपणे पवारांच्या पाठीमागं कणखरपणे उभा राहिलो. याच्यात बेमानी अशी पुसटशी सुद्धा किंचितही केली नाही. हेतू प्रामाणिक होता की सत्ता त्यांना मिळावी, संधी त्यांना मिळावी आणि या गेवराई शहरात हस्तक्षेप करण्यासाठी एक स्वतंत्र यंत्रणा, हस्तक्षेप करण्याच्या ऐवजी एक स्वतंत्र यंत्रणा असावी आणि कदाचित गेवराई शहरामध्ये काही चांगलं काम उभा करू शकतील अशा प्रकारच्या प्रामाणिक हेतून त्यांच्या पाठीमागे उभा राहिलो. एवढंच नव्हे तर या 18 वर्षात त्यांच्या कारभारात कुठं हस्तक्षेपही केला नाही. अमुक एक माणसाला हे कर, अमुक एक माणसाला ते कर असा आग्रही कुठं केला नाही. अमुक एक माणसाचं काम करा, अमुक एक माणसाला काम द्या, अमुक एक माझ्या सहकार्याला मदत करा अशी भावनाही कुठं व्यक्त केली नाही. कारण आमच्या नियतीत खोट नव्हती, कधीच खोट नव्हती. आज 18 वर्षाच्या नंतर निवडणुकीला सामोरं चाललेलो आहोत. मला कुणीतरी सांगितलं, आता एक SMS आला, नेहा पेंडसेचा कार्यक्रम चालू होता. प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीला हे तमाशा मंडळ गेवराईत येतंय. कधी ते आणतात, कधी हे आणतात. आता या नेहा पेंडसेचा, किशोरी शहाणेचा गेल्या वेळेसच्या काय संबंध आहे नगरपालिकेच्या निवडणुकीचा? काय आव्हान करणार आहे ती? तिचं काम आहे चित्रपटात नटकपटक करायचं. आता इथं काय खेळ करणार आहे? प्रत्येक नगरपालिकेच्या निवडणुकीला हे मात्र काम चालू असतं. आता त्या बाईची सभा संपली, सभा संपायच्या अगोदरच ती निघून गेली, सभा अर्धवटच उठली, निघून गेले लोक. कदाचित ते लोक इथे येतील. आता गेल्या वेळेस तेच झालं. सातत्यानं अशा प्रकारचा उद्योग करून लोकांना दिशाभूल करण्याचं काम ही मंडळी करत आलेले आहेत.
माझा आग्रह, मी आज इथं मनोहर भाऊच्या प्रचाराच्या निमित्तानं आलेलो आहे. वॉर्ड क्रमांक 1 मध्ये प्रभा आहे, अजीम आहे. वॉर्ड क्रमांक 2 मध्ये संतोष आहे, बाबूभाई आहेत, समाधान आहे. वॉर्ड क्रमांक 3 मध्ये श्याम आहेत, बरकसे आहेत. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये ऋषी आहे, धम्मा आहे. वॉर्ड क्रमांक 5 मध्ये तात्या आहे, संजय आहेत. वॉर्ड क्रमांक 6 मध्ये संजय पुरणपोळे आहेत, गोरख आहेत. वॉर्ड क्रमांक 7 मध्ये गुफरान आहेत, श्याम आहेत. वॉर्ड क्रमांक 8 मध्ये अनंत आहे. वॉर्ड क्रमांक 8 मध्ये नजीबभाई आहेत. वॉर्ड क्रमांक 9 मध्ये वसीम आहेत. वॉर्ड क्रमांक 9 मध्ये शांतीलाल आहेत. आणि मित्रो, या सगळ्यांचं चिन्ह आहे घड्याळ. कुठं चुकलो का? नऊच्या 9 उमेदवार सांगितले आणि 9च्या 9 उमेदवाराचे चिन्हही सांगितले. कित्येक वेळेस आमचे विरोधक आमच्या चिन्हाचा प्रचार करायला लागलेले. चुकलं 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 म्हणले, घड्याळ नाही, अमुक अमुक. माणूस मनातनं जे पटतं ते बोलतं. माणूस मनातनं जे पटतं ते बोलतं. मनोहर भाऊच का, असा माझा प्रश्न आहे तुम्हाला. मला लोकांनी विचारलं, मनोहर भाऊच का, या प्रश्नाचं उत्तर द्यायला मी इथं आलेलो आहे मित्रो. हा मनोहर भाऊ काबाड कष्ट करणारा, काटा घेऊन महसूल मंडळाला उमापूर मादळमोईला जाऊन कापसाचा व्यवहार करणारा मनोहर भाऊ, हा कष्ट करून इथपर्यंत पोहोचलेला मनोहर. आणि कधी जनतेतनं त्याला मनोहर भाऊ करून टाकलं, मनोहरचा भाऊ केलं, हे तुम्हाला आम्हाला कळलंच नाही मित्रो. मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. आज 9 वर्षापूर्वी मी सांगितलं होतं, सुषमा स्वराजच्या सभेत, माननीय मुंडे साहेबांच्या सभेत, शत्रुघ्न सिन्हाच्या सभेत मी 9 वर्षापूर्वी सांगितलं होतं. तुम्हाला जर आठवत असेल तर, या मनोहर भाऊनं या गेवराई शहराचं अर्थकारण बदललं मित्रो. 5,000 पोरांना न्याय दिला, 5,000 मुलांना इथं खाताला काम दिलं. ही जी काय बाजारपेठ कापसाची उभा केलेली आहे, ही या मनोहरनं या सगळ्या परराज्यातनं आलेल्या लोकांना आश्वस्त केलं की तुम्ही गेवराईत या, हा कापसाचा व्यवहार सुरू करा, आम्ही तुमच्या बरोबर आहेत, इथं तुम्हाला अडचण ठरणार नाही. एका अनपढ माणसाच्या आव्हानाला साथ देत गेवराई शहरात आज 33 जिनिंग उभा राहिल्या. गेवराई शहराचा व्यापार वाढलं, गेवराई शहराचं अर्थकारण वाढलं, गेवराई शहरात हाताला काम मिळालं आज. आणि मित्रो, मी अतिशय जबाबदारीने सांगतो, या 33 जिनिंग मध्ये आज साधारणपणे 13,500 मजूर काम करतं. 13,500 मजूर 3 पाळ्यामध्ये काम करतं मित्रो. हे जमलं का तुम्हाला? यांचे उमेदवार एकदा तपासून पहा मित्रो. यांचे उमेदवार, हा उमेदवार जो काय नगराध्यक्ष पदाचा भाजपाचा आहे, आज नगराध्यक्ष पदाचा उमेदवार तो गेल्या वेळेस वॉर्ड क्रमांक 4 मधला गुत्तेदार, तिथलचा जो मेंबर आहे तो स्वतः गुत्तेदार आहे. त्याचं टेंडर आहे साफसफाईचं. रोज सकाळी उठणारे पाहतात, हा कुठंतरी रस्ते नाल्यावर उभा असतो. 70 मजुराचं टेंडर आहे. मी 1.5 महिन्यापासून ह्याला ट्रॅक करतो. या 1.5 महिन्यापासून 19च्या वर कधी लेबर गेलेलं नाहीये. 70 मजुराचे पैसे उचलतो. 200 रुपये प्रमाणे रोज 10,000 रुपयाचा मलिदा फुकट खायचा. आता जर उद्या नगराध्यक्ष म्हणून जर निवडून आला मित्र, तुमचं आमचं काय करायचंय? नगराध्यक्ष निवडून आला, पूर्ण नगरपालिका साफ करून टाकले. आज तुम्हाला वाटतं का हा स्वच्छ चारित्र्याचा मनोहर काय गुत्तेदारी करण्याचा लवलेश आहे का? मला राम राम करण्याची नवीनच पद्धत, साष्टांगच घातला तुझ्या. मला तर धाकच पडलं, काय करायला लागलं मग. पण नंतर पटलं. वाकणारे माणूस, राम राम करणारे तालुक्यात 15 वर्ष आमदार झाले, तर आमचा का होऊ शकत नाही नगराध्यक्ष? आमचा नगराध्यक्ष का होऊ शकत नाही? जो चारित्र्य संपन्न आहे, लोकांचं देणं आहे सामाजिक बांधिलकी म्हणून, ज्यांनी काम केलेल्या लोकांचं, असा माझा उमेदवार आहे. असा राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे, जनतेतला उमेदवार आहे मित्रो.
लोकांना जोडण्याचं काम केलेलं आहे. तिसरा उमेदवार आहे एजाज. मला लक्षातच नाही आलं ह्याच्या हे ओबीसी मधनं कसा काय उभा राहिला. असो, पण त्याचं त्याला लखलाभ. पण मूळ या आघाडीचं आणि भाजपाचं साटलोट आहे. यांनी फक्त कमळाच्या चिन्हावर आता भाजपाला मतदान मिळणार नाही मुस्लिम समाजाचं, म्हणून त्यांनी हा मुस्लिम समाजाचा उमेदवार तू घे नगरपालिका, मी घेतो जिल्हा परिषद, आणि म्हणून हा नगरपालिकेचा उमेदवार कमळाच्या चिन्हावर मुस्लिम समाज मतदान टाकणार नाही. हा मनोहरला मतदान जाता कामा नाही, म्हणून हे कमळाच्या चिन्हावर मतदान पडणार नाही. त्याच्यामुळं ही मधी उभा राहिलेली कब्बशी आहे. हे कधीच प्रचार करत नाही. कुणाचा? नगरसेवकाचा. नगरसेवकाचा प्रचार करत नाही. काय म्हणतात? फक्त आमच्या एजाजला निवडून द्या, आमच्या एजाजला निवडून द्या. ह्यांचं धोरणही फार विचित्र आहे हो या कब्बशीवाल्याचं. मित्र, आपण तुळजापूरला जातो का नाही? तुळजापूरला दर्शनाला, आईच्या दर्शनाला, आईच्या देवळाच्या पाठीमागे एक गोटा आहे. 10 रुपये दिले की तो सुलटा चलतो, असा गर 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 फुल चढतो. 20 रुपये दिले की उलटा चलतो अजून ते. तसं या गोट्यासारखं धोरण ह्या कब्बशीच्या नेत्याचं आहे. अरे काय चाललंय? कशासाठी करायचं आहे हा अट्टास? कशासाठी आहे? केवळ मनोहर भाऊचे मत खाण्यासाठी हा अट्टास आहे. जाहीरनाम्याची गोष्ट आहे का काही? ह्या दोन्ही पक्षाकडे जाहीरनामा नाहीये. मी हे करल, अमुक ते करल, ते करल. दोन्ही पक्षाकडे जाहीरनामा नाहीये. आज भाजपाचा जाहीरनामा नाहीये, आघाडीचा सुद्धा जाहीरनामा नाहीये. आम्ही जाहीरनामा दिलेला आहे. जाहीरनाम्यात हे अतिशय स्पष्टपणे त्याच्यात लिहिलेलं आहे की अमुक एक काम करू, तमुक एक काम करू. हे सगळं जे काही जाहीरनाम्यातले मुद्दे आहेत, मला हे करावे लागणार. मित्र, विधानसभा 2 वर्षानंतर येते. मी जर काम केलं नाही तर साऱ्या गावभर डपडं वाजवत माझा जाहीरनामा फिरवतील. मला 2 वर्षाच्या आत कामं सुरुवात करावी लागतील, किंबहुना 2 महिन्याच्या आत हे काम करावं लागणार आहे. मला तुम्हाला सामोरं जायचंय विधानसभेला. मी तुम्हाला विश्वास द्यायला आलोय. मी कुणाला पाडण्यासाठी नगरपालिकेची निवडणूक लढवत नाहीये. या पवारांना पराभूत करण्याच्या हेतून नगरपालिका लढवत नाहीये. या आघाडीच्या नेत्यांना पराभूत करण्याच्या हेतून नगरपालिका निवडून लढवत नाहीये. मित्रो, मी जाहीरनामा घेऊन आलेलो आहे. माझा विश्वास आहे या गेवराई शहराचा चेहरा मारा बदलण्याची धमक आमच्यात आहे, आणि म्हणून आम्ही नगरपालिकेची निवडणूक लढवायला गेलो. का? 211 या नॅशनल हायवेवरचं गाव, इथं व्यापार का वाढत नाही? इथं व्यवहार का वाढत नाही? मित्रो, या नॅशनल हायवेच्या गावावरचा व्यवहार आणि व्यापार न वाढण्याचं कारण मित्रो, याला दृष्टी नाहीये विकासाची. केंद्रातलं सरकार यांचंय, राज्यातलं सरकार यांचंय, जिल्ह्यातलं सरकार यांचंय, तालुक्याचे आमदार हे आहेत आणि नगरपालिका यांची आहे. मित्रो, दृष्टी नावाची गोष्ट नाही. 95 साली नळ योजना मंजूर झाली. त्या नळ योजनेचं डफडं घेऊन आज तुम्ही 2016 साली त्या नळ योजनेचं डफडं वाजवायला लागलात. अरे तुम्ही तर राजकारणातही नव्हतात. बारके बारके पोरं होते, राजकारणात नव्हते. काय संबंध आहे यांचा? पण आज त्या नळ योजनेचं डफडं घेऊन गेलेले. काय म्हणले काल परवा? माझ्या मनात आलं असतं तर पंडिताला गेवराईत फिरू दिलं नसतं. वाग माझी माय, अजून माय लेकरा तुझ्या जोरात होट पिळले ना, अजून बी दुधाच्या चिळकांड्या येत्यान, अजून जन्मायचा आहे. तू आम्हाला गेवराईत नाही म्हणतो? अरे बाबा, अजून जन्मायचा आहे. अरे आम्ही काय पाप केलं पंडितांनी? हो, कुणाचे घर तर मारले नाहीत, कुणाचे नळ कनेक्शन तोडले नाहीत. अरे पाप तर तुम्ही केलं. ज्या अट्टल कॉलेजमध्ये ग्रामीण भागातले विद्यार्थी शिकतात, त्या अट्टल कॉलेजचं 3000 विद्यार्थी शिकत असताना द्वेषापोटी त्या अट्टल कॉलेजचं नळ कनेक्शन तोडलं. काय कारण आहे? राजकारण, सत्ता तुम्हाला याच्यासाठी पाहिजे? हे खदुसेपणा तुमचा आहे का? तुमच्या नगरपालिकेतल्या एक जणांनी केवळ तुम्ही त्याला एमआयवर शिव्या दिल्या नोकरीवर असताना तुमच्या थोबाडावर राजीनामा फेकला. त्यांनी तुमच्याच नगरपालिकेतल्या एक जणांनी केवळ त्यांना विचित्रपणे बोलत असताना त्यांनी आत्महत्या केली.
अरे हा तुमचा विश्वास आहे? कशासाठी पाहिजे सत्ता तुम्हाला? काय करू शकलात? मुख्यमंत्री आज सभेला गेवराई शहरातल्या या नगरपालिकेच्या प्रचाराला आले. काय म्हणले मुख्यमंत्री? गेवराई शहर आम्ही दत्तक घेऊ. कुठेही घेऊन जा, या मुख्यमंत्र्याला सारं गाव दत्तक घ्यायला बसलेला आहे. गणिमत या माणसाचं एकच चांगलंय, याला शेतीच कळत नाही. मुख्यमंत्री बोलता बोलता म्हणले मी बी गायची धार काढू शकतो. माझी माय, गायचं पोट आणि तुझं पोट सारखंच आहे, तू वाकाव कधी? बरं मायाला माता भगिनींनो माफ करा, पण बाळांतीनबाई सारखंच दिसतंय मुख्यमंत्री टोराच्या टोरा. अरे काय आहे, काय बोलायला लागला? तुम्ही धारा काढत असतात. अरे तुम्हाला शेती कळली नाही म्हणून तर या राज्यात शेतकऱ्याच्या नशिबात अंधार आलेला आहे. आणि तुम्ही सांगायला लागलात आम्हाला मुख्यमंत्री दस्तूरखुद इथं आले, मी दत्तक घेतो म्हणून. अरे सरगावच तुम्ही दत्तक घ्यायला निघाल्या. पूर्ण देशात राज्यात चालू आहे तुमचं दत्तक घेण्याचं काम. 5 वर्षात 10 वर्षात आज सगळी सत्ता असताना या 2.5 वर्षात एक असं ठोस काम सांगा की जे केलंय. रस्ता नाली मित्रो, फॉर्म भरले, 14 तारीख लास्ट डेट, आज 26 तारीख, 26 तारखेपर्यंत 73 कामं चालू केले. काय कारण आहे 73 कामं चालू करायचे? कशामुळे आली ही वेळ 73 कामं चालू करण्याचे? तुम्ही जर विकास केला म्हणता तर तुमच्यावर का वेळ आली? ही कशामुळे वेळ आली? दस्तूरखुद नगराध्यक्ष असणाऱ्या माणसाला तुम्ही उमेदवारी दिली नाही. मला कुणीतरी सांगितलं दबक्या आवाजात, मला वॉर्ड नंबर 5 मध्ये वाळूचा टक्का लय चालायला लागलाय म्हणले. बरं भाऊ काय भानगड आहे? वॉर्ड नंबर 5 मध्ये वाळूचा टक्का लय चालायला लागलाय म्हणले. ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. नगराध्यक्ष असतील, नगरसेवक असतील, किती स्वच्छपणे तुम्ही म्हणलात मी कुणाला गुत्तेदारी करू देणार नाही. एक माणूस शिल्लक आहे का? प्रत्येकाला बोलून सांगितलं जातो तुला कितीचं काम द्यायचं म्हणून. ही वेळ आली तुमच्यावर सत्ता तुमची असताना. दुर्दैवानं तुम्ही काही फारसं ह्याच्यात करू शकले नाहीत. विकास विकासाची केवळ टिमकी वाजवण्याचं काम केलं तुम्ही, परंतु या लोकांना विश्वासात घेऊ शकले नाही. प्रत्येक वेळेस मी गावचा पाटील आहे, मी गावचा पाटील आहे, मी गावचा पाटील आहे. अरे सांगता तरी किती वेळेस सांगणार आहे तुम्ही मी गावचा पाटील आहे म्हणून? आम्हाला कळत नाही का तुम्ही गावचे पाटील आहे? आम्हाला अजूनही आदर आहे, माफ करा. त्या त्रिंबकरावाबद्दल, त्या स्वर्गवासी त्रिंबकराव पवाराबद्दल आदर आहे. कोणच्या? यांच्या खापर पंजोबाबद्दल. तुम्हाला माहिती आहे मित्र, यांच्या खापर पंजोबानी गेवराई शहरातल्या स्टँडला जमीन दान केली, विकली, 500 रुपयानं यांच्या खापर पंजोबानं दिली. त्यानंतर अनेक शैक्षणिक संस्थेला जमीन दान केली यांच्या खापर पंजोबानी. स्वर्गवासी त्रिंबकराव पवार अनेक ठिकाणी जमिनी दान केल्या आणि या त्रिंबकानी त्याच्यावर अतिक्रमण केलं. अहो स्टँडचा विकल्याचा त्याची रजिस्ट्री आहे, स्टँड विकल्याचं. आज परत कोर्टात गेलेत. रजिस्ट्री आहे ती 500 रुपयाची रजिस्ट्री आहे. आज 40 वर्षापूर्वी 50-60 वर्षापूर्वी ते स्टँडला जमीन दान केल्याची रजिस्ट्री आहे. आज त्या स्टँडच्या अवतीभोवती लोक बसवलेत, जिल्हा परिषदच्या शाळेच्या तिथे लोक बसवलेत आणि त्यांच्याकडं भाडं वसूल करण्याचं काम करतायत. अरे मोठ्या मनाचे माणसं तुम्ही पवार. आज भर दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी तुम्ही दुकानाला कुलप लावले का नाही अण्णा? दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या लोकांनी, या पवार बंधूंना या दुकानाला कुलप लावले आणि ज्या वेळेस हे जाऊन तिथं पैसे दिले त्यावेळेस दुसऱ्या दिवशी पाडवाच्या दिवशी दुकानं उघडली. हे पाप कुठं फेडताल तुम्ही? आम्हाला सांगायला लागला? आम्हाला सांगायला लागला का तुम्ही? हे सगळं जे काय पीटीआर साठी भुईभाडा वसूल केलं त्याच्या पावत्या नगरपालिकेत नाहीयेत. त्या पैशाचं काय केलं हे कुणाला सांगायला आज तोंड नाहीये मित्रो. यांच्याकडे तोंड नाहीये हे सगळं सांगायला. पण बोलत असताना वेळ आली की आमचं फारच वाईट झालं, आमचं असं झालं, आमचं तसं झालं, पंडितांनी आमचं असं केलं,
आमचं पंडितांनी वाईट केलं. माझं जाहीर आव्हान आहे आज या गेवराई शहरातल्या या तमाम उपस्थित माता भगिनींच्या समोर, मायबाप जनतेच्या समोर मी आव्हान करतो यांना. या शिवाजीराव पंडित परिवाराची आमच्या वडिलांचं तर काही असण्याचं कारण नाही, परंतु या तिन्ही भावांनी आम्ही जर काही केलेलं असेल, या पवार परिवाराच्या विरोधात एक शब्दही जर काय उलटा विचार जर काय उच्चारला असेल, तर आज त्या जगदंबेला साक्षी ठेवून सांगतो मी राजकारण सोडून देईल. आमचे दोन्ही भाऊ माझे ह्या राजकारणात कधी आम्ही दिसणार नाहीत तुम्हाला मित्रो. पाप काय केलं आमचं सांगा तर ना, आम्ही काय चुकलो ते तर सांगा, आमच्या चुका तर सांगा. काय जयसिंग तर आमचा राजकारणात नाहीच आहे, विजय राजकारणात आहे. विजय ग्रामीण भागाशिवाय शहरात कधी आला नाही. जे काय आहे ते मी आहे. आता माझं तरी एकदा सांगा काय, प्रत्येक सभेत सांगतात हे. प्रश्न असा आहे की या गेवराई तालुक्याच्या राजकारणात या परिवाराला शिवाय दिल्याशिवाय राजकारणात मोठा होत नाही असं त्यांना कुणीतरी सांगितलं. जे विधानसभेला आम्हाला शिव्या द्यायला सुरुवात केली ह्यांची जीभ जी टाळूला चिटकली ती निकाल झाल्यानंतरच थोडं बरं झालं यांचं. काय म्हणून सांगावं मित्रो, काय केलं नाही. पण दुनियादारी अशी सांगती की या हाताचा उपकार केलेला या हाताला नाही सांगितलं पाहिजे. हे मागचे जे काही वयस्कर माणसं आहेत माझ्या या म्हणण्याला दुजोरा देतील. आपण उपकाराची भाषा दादा कधी बोलला नाही पाहिजे भाऊ. आपण ज्या वेळेस कुणावर केलं, एखाद्याला मदत केली तर ते दुसऱ्याला सांगत जाऊ नये. पण या लोकांनी हे तर सोडून दिलं. पूर्ण या गेवराई तालुक्याच्या कान्या कोपऱ्यात केवळ पंडित परिवाराला शिव्या देण्याचं काम केलं. काय म्हणून केलं नाही मला सांगावं. मला माफ करा, स्वर्गवासी कैलास बेदरेचा खून मला विचारून झाला. त्यांचा जे काही 300 त्यांच्यावर हल्ला झाला, आम्हा पंडित परिवारातल्या मला, जयसिंगला, विजयला विचारून झाला. मी दोषी आहे त्यात. कोर्टात जे काही चाललं होतं हे कुणालाही विचारा ह्याच्यातल्या त्यांना. आम्हाला सांगितलं कोर्टात चाललंय अमुक अमुक. अहो निकाल लागला त्या दिवशी कळलं आम्हाला. याला अंशतः साक्षीदार तुम्ही आहेत. सांगितलं आम्हाला माहीत सुद्धा नाही. मी जबाबदारीनं बोलतोय मित्र, इथं माहीत सुद्धा नाही. मला त्यांचे एक जवळचे भेटले, असं झालं तसं झालं तसं झालं. मी म्हणलं अरे किमान सांगा तरी ना रे राजा हो, सोडून द्या. त्यानंतर हायकोर्टात गेले. मित्र याच्यातला जर काही मी एकही शब्द खोटा बोलत असेल तर माझी पूर्ण राजकीय कारकीर्द मी डावाला लावतो मित्र. मला फक्त सिद्ध करून दाखवा, आम्ही राजकारण र सुद्धा उच्चारणार नाही. दुसरं, हायकोर्टात केस गेली. मी एक दिवशी सकाळी त्यांचा अतिशय जवळचा मित्र, मी नाव त्याचा इथं उल्लेख करणार नाही, मला चंपावती क्रीडा मंडळात सकाळी व्यायाम झाल्यानंतर मी बाहेर चहाला आलो. मला तिथं भेटला. मी म्हणलं अरे काय भानगड, काय हे दिसत का नाही, काय व्हायला लागलंय, काय माझी भेटही व्हायना म्हणलं. तोपर्यंत काही पठ्ठ्या बोलला नाही. मला रस्त्याच्या पलीकडे कलेक्टर ऑफिसच्या समोर सकाळी 7:30 वाजता नेलं. मला सांगितलं की हायकोर्टाचा निकाल विरोधात गेलाय. मी म्हणलं लागला सुद्धा, लागला म्हणून. हायकोर्टात सुद्धा मला सांगितलं नाही. हा विश्वास कुणाचा होता, माझा होता का तुमचा होता? एका शब्दाने सांगितलं नाही. ना तर घरी कुणाला परिवाराला माहिती आहे. हा विश्वास आमचा होता, आम्ही हा विश्वास दाखवला. आणि शेवटच्या क्षणी सुप्रीम कोर्टाच्या वेळेस आले. मित्रो मी हा किस्सा सांगायला नाही पाहिजे पण सांगतो आज, कारण वास्तव हे समोर आलं पाहिजे. अमरसिंह पंडितवर आरोप झाल्याला मला मान्य आहे, जयसिंगवर आरोप झाल्याला मला मान्य आहे, विजयवर आरोप झाल्याला मला मान्य आहे, परंतु शिवाजीराव पंडित परिवारावर झालेला आरोप मला मान्य नाहीये मित्र. आणि म्हणून मी हे सांगण्यासाठी इथं उभा आहे. सुप्रीम कोर्टचं प्रकरणाच्या नंतर दाखल करताना मला अचानक फोन आलाय.
मी बीडला चाललो होतो, हिरापूर का कुठेतरी मी पोहोचलो होतो. मला निरोप आला की मला बोलायचंय. म्हणजे विद्यमान आमदार स्वतः हे नाही भगवान घुंबर्डेचा फोन आला मला की मला बोलायचंय म्हणून. बोल बोल मग सांग, मी गाडी उभा करतोय, बोल, मला ऐकू येतंय. नाही महत्वाचं आहे, मला बोलायचंय, मला आहेत, विद्यमान आमदार आहेत आणि तो राजेंद्र राक्षस भवनकर येतो. मी चेष्टानं त्यांना म्हणलं, भगवानला, मला तुम्ही तिघं बी वकील आहेत, काय सांगा. ते म्हणले नाही तुम्ही चेष्टात घेऊ नका, आम्हाला बोलायचंय म्हणले. मी म्हणलं या बीडला. नको म्हणले इकडे या. परत आलो मी भवानी मंदिरवरच्या व्यायामशाळेच्या रेस्ट हाऊस मध्ये. मी 10:15 तिथं बसलो, आमची चर्चा झाली आणि म्हणले तुम्ही मदत केली पाहिजे. मी म्हणलं काही सांगा, मी कुठेही कमी पडणार नाही, सांगा मला काय मदत करायची आहे काय नाही. त्यांनी मला सांगितलं अमुक अमुक करण्यासाठी, तमुक तमुक करण्यासाठी, अमुक करण्यासाठी हे सगळं काही करायचंय आणि अशी मदत तुम्ही करा. मी मान्य केलं. दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता त्यांना भेटलोय. परत संध्याकाळी मला भेटले की असं नाही, अजून असं करायचंय. तेही मी मान्य केलं. त्याच दिवशी 1 तासात मी ते मान्य केलं. गडबड करा, घाई करा, हे सगळं करा. मनात काही शंका नव्हती मित्रो. मनात जर काही पाप असतं तर मित्रो या भानगडीत पडलो नसतो. हे जर पवार बंधू आज याचा इन्कार करत असतील तर मित्रो आज जाहीरपणे सांगतो त्यातला 4था साक्षीदार आहे आणि तो साक्षीदार आहे राधेश्यामजी अट्टल. राधेश्यामजी अट्टल एक ज्येष्ठ नागरिक आहे या शहरातले, ते साक्षीदार आहेत. मी बसायला तयार आहे राधेश्याम भाऊ बरोबर. आणि मित्रो मी निर्णय ज्या वेळेस घेतला माझ्या घरी मी कुणाला सांगितलं नाही. हे तर राजकारणात बी नव्हता, त्याला बी सांगितलं नाही जयसिंगला, आणि घरी सुद्धा सांगितलं नाही. का सांगितलं नाही? मनातला प्रामाणिक हेतू होता की यांचं भलं व्हावं म्हणून. घरी दादांना सांगितलं नाही, कुणाला सांगितलं नाही. मित्रो हे आज उजाड माथ्यानं सांगतात की या पंडित परिवारानं आमच्या पाठीत सुरा खुपसला. आज याच पवारांना मी आव्हान देतो की कोणत्याही व्यासपीठावर तुमची यायची हिंमत असेल तर मी तुमच्याशी बोलायला तयार आहे. सहानुभूती घेऊन बोलू नका. थेट कैलासवासी कैलास बेदरे पासून तर तुमच्या सुप्रीम कोर्टाच्या निकालापर्यंत या पंडित परिवाराचा कुठं सहभाग आहे एकदा सांगा. आम्ही कोणचा पाप केलाय एकदा तुमच्या समोर त्यांनी सांगितलं पाहिजे. सहानुभूती घेऊ नका. गेल्या निवडणुकीला मी गीताला माझी बहीण म्हणलं, गीता म्हणलं तुला ओवाळणी टाकेल तर तुझ्या मालकाचीच ओवाळणी टाकल. हे मी तिला ते वचन दिलं होतं. गीताला मी वचन दिलं होतं तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं. बीडला आल्यानंतर याच माझ्या बहिणीला माझ्या खोलीत आल्यानंतर मी सांगितलं होतं की माझा शब्द हा अजून कायम आहे. मी आमदार झाल्यानंतर मी माझ्या शब्दाला ठाम आहे. गीता आज दिवस आलेले निश्चित ह्याच्यातला निर्णय निकाल करू. आणि मित्रो तो शब्द सुद्धा मी पाळला. या गोष्टी सांगितल्या नाही पाहिजेत, सांगतो तुम्हाला परत. मोठ्या साहेबांच्या, पवार साहेबांच्या घरी सिल्वर ओकला मी बैठक घेतली. साहेबांना सांगितलं साहेब हे करावं लागणार आहे साहेब. ती बैठक झाली. त्या बैठकीला RR पाटील होते, राज्यमंत्री गृह होते, त्यानंतर विजयचे सासरे बापू होते, विलास बापू, स्वतः आमदारांचे वडील होते, लक्ष्मण पवार यांचे वडील होते पप्पासाहेब, स्वतः भगवान होता तिथे, राजेंद्र राक्षस भवनकर होता, हे आमदार होते. हे सगळे आम्ही आत बैठकीत 12-15 जण होतो. साहेबांच्या समोर प्रामाणिकपणे चर्चा झाली. निर्णय झाला. हे सगळा निर्णय तिथं समोर झाला. मी स्वतः नाशिकला गेलो. त्याचा साक्षीदार इथं आहे आज. बंडू माझ्या बरोबर होता. बंडू आहे का इथं मोठे? बंडू मोठे माझ्या बरोबर होता. मी ज्या वेळेस जेलमध्ये तिथं भेटायला गेलो मित्र, माझी हिंमत झाली नाही त्याच्या नजरेला नजर मिळवायची. या लेकराच्या नजरेला नजर मिळवायची माझी हिंमत झाली नाही. वाईट वाटलं एका गोष्टीचं. मी आमदारकीची शपथ घ्यायला चाललो, मी नजर मिळवली नाही. मला बंडू बाहेर आल्यानंतर म्हणला,
साहेब तुम्ही निदान बोलताना तरी तोंड करायचं वर. म्हणलं बंडू माझी हिंमत झाली नाही यार. म्हणलं मला वाईट याचं वाटत होतं की माझी आमदारकी झाली, सगळं झालं, आणि या लेकराला आत बसायची वेळ आली, याचं वाईट वाटत होतं, आणि म्हणून माझी हिंमतही झाली नाही, म्हणून मी माझा चेहरा खाली केला होता. प्रामाणिकपणा होता मित्र, बेमानी नव्हती. अगदी प्रामाणिकपणे सांगतो, त्यात बेमानी नव्हती. काय ही बेमानी असती तर हे केलं असतं. सांगितलं मला आजपासनं फक्त 6 महिने द्या, 180 दिवस फक्त द्या, मी माझा निर्णय निकाल करतो. 2.5 महिन्यात तुम्ही हे करून बसला. 2.5 महिन्यात निर्णय निकाल, 2.5 महिन्यात तुमचं ठरलं. राजू शेट्टीची एक सभा होती इथं. त्या राजू शेट्टीच्या सभेत, पहिल्या सभेत तुम्ही पवार साहेबाला तिथं नाही ते बोलले, अजितदादाच्या नावानं बोलले. 3-4 दिवशी मी आर पाटलांकडे बैठकीला गेलो. मला आर पाटलांनी सीडी दिली. हे जरा पारे अमर काय हे. म्हणलं तापच झालं. म्हणलं आता काय ही सीडी. इतकी उत्सुकता लागली. गाडीत माझ्या सीडी प्लेअर होतं, मी त्याच्यात लागलं. ती होती व्हिडिओ सीडी. शाळेला ती दिसणं लागणं, माझ्या गाडीत क्लिक व्हायना. रूम मध्ये आलो, तिथं मला शक्य नाही झालं, दुसऱ्याकडे जाऊन ते ऐकलं. पूर्ण त्या राजू शेट्टीच्या सभेत माननीय आमदार महोदय यांनी नाही ते उद्योग बोलले आणि निर्णय निकाल घेऊन टाकला. पाप कुणाच्या मनात होतो. आज 2.5 वर्ष झालं तुम्ही सत्तेवर आहेत. 2.5 वर्षापासून आमदार आहे. केंद्र, राज्य, जिल्हा सगळा तुमच्या बरोबर आहे. पालकमंत्री, मालकमंत्री इथं आले. त्यांनी सांगितलं की या तालुक्यात माझा कुणाला विरोध असेल, कुणाचा कोण विरोधक असेल तर तो फक्त पंडित आहे. सांगितलं काल. इतकं म्हणजे इतके आमचे चांगले संबंध पालकमंत्र्याचे. विरोधक फक्त पंडित आहे. ठीक आहे, पालकमंत्री तुमच्या बरोबर, राज्याचा मुख्यमंत्री तुमच्या बरोबर, केंद्र तुमच्या बरोबर. तुमच्या मनात काय एकदाच सांगा आमदार. तुमच्या मनातलं पाप काय ते एकदा सांगा. मला नाही जमलं म्हणता तर 2.5 वर्ष तुम्ही काय केलं एकदा सांगा. 2.5 वर्ष त्या नाशिकच्या असणाऱ्या जेलमधल्या तुमच्या भावाला तुम्ही काढण्यासाठी का असमर्थ ठरलात हे एकदा मला समजून सांगा. आहे उत्तर काय ह्याचं उत्तर काय आहे. माझ्या बहिणीला सुद्धा मी आज विचारतो, माय का ग आज तुला माय काही उत्तर आहे का या भावाला. या भावानं तुला 5 वर्षापूर्वी शब्द दिला होता. थोडा तरी दम धरायचा ना. या भावावर थोडा तरी विश्वास ठेवायचा ना. हा, अरे एकदा विश्वास ठेवून पाहायचा असता. बेमानी मी नाही केली ग बाई, मी नाही केली बेमानी. या घरात दिलेला शब्द हा अंतिम आहे. या परिवारानं एकदा जर काय मी शब्द दिला तर तो अंतिम आहे. मी पाळतो शब्द. भले त्याच्यासाठी राजकारण संपलं तरी हरकत नाही. मी शब्द पाळलेला आहे. मी बेमानी कधी केलेली नाहीये. या उपस्थित असणाऱ्या सर्व उपस्थितांना मी आवाहन करतो, या पंडित परिवारानं जर काही बेमानी केली असेल तर उठून उभा राहून तुम्हाला जाब विचारण्याचा अधिकार आहे. आम्हाला विचारा की आम्ही बेमानी केली म्हणून. अरे काय लावलंय डफडं वाजवता. पाठीत सुरा घुपसला, पोटात सुरा घुपसला, आम्हाला फार त्रास दिला, आमचं असं केलं, आमचं तसं केलं. अरे राजकारणाचं बोला ना. विकासाच्या मुद्द्यावर बोललं पाहिजे मित्र. आम्ही राजकारणात काय केलं हे बोललं पाहिजे. तुम्ही गेवराई शहरात काय काम केलेलं आहे ते बोललं पाहिजे. जाहीरनामा तुमचा अमुक पुढच्या 5 वर्षात हे करू त्याच्यावर बोललं पाहिजे. या गेवराई शहरात विकासाच्या ऐवजी केवळ हे बोलतायत लोकांच्या समोर विकास हा मुद्दा आहे, परंतु राजकारणात केवळ लोकांना दिशाभूल करण्याचं काम करत आलेले आहे. मला आठवतं, तुम्हाला आठवतं का नाही मला माहित नाही. खेड्यागावात आमच्या बहीणबाई खेड्या गावात जाऊ बोलल्या, रामपुरीला बोलल्या, उमापूरला बोलल्या आणि तिथं सांगितलं की आम्ही पंडितांनी पाठीत सुरा खोपसला, आम्ही पंडितांनी असं केलं, आम्ही पंडितांनी तसं केलं. कुठंतरी त्याचा संबंध देताल का. पण निवडून यायला
या परिवाराला शिवाय दिल्याशिवाय भागत नाही, त्याच्यामुळे हा सगळा प्रपंच आहे. हा प्रपंच त्याच्यासाठी आहे का? अरे कधी काय केलेलं आहे या आम्ही तिन्ही भावंडांनी? कुठं काही तुम्हाला दिसलं? कधी राजकारणात हस्तक्षेप केला नाही. आत्ता मला जयसिंगचा निरोप होता की मला बोलायचंय म्हणून. मला बिलकुल नाही, तू तर या भांडणीत पडूच नको, काय करायचं काय. परत उद्या ह्याला बोलायला की जाणीवपूर्वकरित्या आमच्या मेहण्याला स्टेजवर आणलं म्हणून. हे असलं राजकारण, गलिच्छ राजकारण कधीच केलं नाही आम्ही. हे शब्दही काढणार नव्हतो. अहो पण प्रत्येक सभेत तुम्ही बोलता की आम्ही धोका दिला म्हणून. अरे आमची काय अवस्था होत असेल घरात तुम्हाला माहितीये का? आमची अवस्था काय असेल घरात हे तुम्हाला माहितीये? त्या भाऊजाई समोर काय तोंड दाखवायचं, ह्या पोरासमोर काय तोंड दाखवायचं. आमच्या जीवाला माहितीये. टीका टिप्पणी करणं सोपं असतं, बोलणं सोपं असतं, पण घरातला करता म्हणून माझा जीव काय म्हणतो तुम्हाला काय सांगू. मी 5 वर्ष झाले पाहत, आपलं 3 वर्षापासून पाहत आलो. मी बोललो नाही कधी कुणाला, हा विषय काढला नाही. घरात राजकारणाचा र कधी काढत नाहीत आम्ही. का? कशाला घरात चर्चा करायची? ह्या पोरांसमोर काय बोला, घरी गेल्यावर त्या भाऊजाई समोर काय बोला. राजकारणाचं शब्द कधी काढत नाही. जे काय राजकीय चर्चा घरात करतो नको, तिच्या माल नको, घरात नको, हे काय करायचं. अहो पण तुम्ही गावाच्या चावडीवर येऊन बोलायला लागलात. गावाच्या चावडीवर येऊन, ते सुद्धा माझ्याबद्दल बोला नका, आमच्या वडिलाबद्दल येऊन. या शिवाजीराव पंडितांनी मला धोका दिला. अरे काय बोलणं, तुमचं भाषण काय, काय नाही. कोणचा धोका दिला, काय उल्लेख करा ना त्याचा. गेले ते आज नाहीयेत, स्वर्गवासी शाहूराव नाहीयेत. प्रत्येक बैठकीला मी होतो. कदाचित ते जर असते तर मला वाटतं ते न्याय बोलले असते. पण अशा पद्धतीनं राजकारणाला एक वेगळी दिशा देण्याचं काम या पवार परिवारानं जे काही करत आलेले 3 वर्षापासून, मित्रो, आज या पवार परिवाराला माझं पहिलं आणि यानंतरच्या माझ्या राजकीय कारकिर्दीतलं हे शेवटचं उत्तर आहे. कोणत्या व्यासपीठावर याची चर्चा आता परत होणार नाही. नाही होणार म्हणजे नाही होणार. म्हणजे या पंडित परिवाराकडून कुठं याची चर्चा, वाच्यता परत होणार नाही. एकदा उत्तर द्यायचं होतं ते देऊन टाकलं आज. याचा खुलासा मी पवारांसाठी नाही केला मित्रो, याचा खुलासा केला हे केवळ तुमच्यासाठी. लोकांच्या मनात शंका होती. मला आमच्यातला एक ज्येष्ठ मुस्लिमाचा माणूस आहे, ज्येष्ठ माणूस है साहब, वो तो बोलते और मैं भी मानता हूं, मैं तो तुम्हारे साथ, दादा के साथ का हूं. मैं भी मानता हूं कि तुम कुछ भी कर सकते हो, ये मैं मानता हूं. और उनका भी कहना है तुम कुछ भी कर सकते हो. चला आता काय बोलावं बरं त्याला, त्या माणसाला. वयस्कर माणूस, ज्येष्ठ माणूस, दादा बरोबरचं काम करायला. ते म्हणले तुम कुछ भी कर सकते हो, ये क्यों ना होता. ऐसा उन्होंने कल सभा में बोले उमापुर को. मेरे दिल को जरा तकलीफ हुई, इसलिए मैं तुमको पूछने को आया. ये कुछ भी कर सकते हो तो ये कैसे नहीं हुआ. आता प्रश्न असा पडला की त्या ज्येष्ठ माणसाला काय उत्तर देऊ मी, की ह्यांनी काय केलं आणि काय नाही. भातुकलीच्या खेळातला राजा आणि राणी अर्ध्यावरती डाव मोडला तसं काम आहे. अरे पाप कुणाच्या मनात होता, तुमच्या होतं का त्यांच्या. हे होऊ द्यायचं नव्हतं का तुम्हाला. मग कशासाठी हे केलं तुम्ही सगळं. ह्याचे उत्तर त्यांच्याकडे नाहीयेत, नाहीयेत त्यांच्याकडे उत्तर. त्याचं पाप हे परमेश्वर जाणो आणि ते जाणोत की त्यांच्या मनात काय नेमकं आहे. मित्रो, मी मगा सांगितल्याप्रमाणे आज या सर्व पवारांच्या प्रश्नांना आणि या चर्चेला मी आज ह्याला इथं पूर्ण विराम देतो. इथून पुढे ही चर्चा होणार नाही माझ्या व्यासपीठावर. त्यांनी आरोप करत राहिले हरकत नाही,
पण ही चर्चा जाहीररित्या मी एखाद्या व्यासपीठावर परत कधी काढणार नाही. आता राहिला प्रश्न ह्या नगरपालिकेचा. नगरपालिकेचं करायचं काय? साहेबांना अचानक, आमचे जे साहेब आहेत थोरले मालक, ह्यांना अचानक मधीच इतका उमाळा आला, थोरले पंडित, इतका उमाळा आला ह्यांना. घटक्यात म्हणतेत मुस्लिम समाजाला दिलं, घटक्यात म्हणतेत मुस्लिम समाजाला दिलं, हे केलं ते केलं. इतका उमाळा आला की काय सांगावं. त्यांना मी आठवण करून देतो. त्यांना विधानसभेची निवडणूक होती. ब्रह्मगावच्या लोकांना शब्द दिला की तुमच्या गावातल्या त्या मशिदीचं अमुक अमुक कामाला अमुक अमुक निधी देऊत. माझ्या हातानेच दिलता. काय झालं मतदानात, काही तर झालं असेल, कुठं काय झालं असेल. हा, त्या ब्रह्मगावच्या दिलेले पैसे त्यांनी काम सुरू केलेले परत मागिले. हे खरं का खोटं आहे त्यांना विचारा. ब्रह्मगावच्या मशिदीचं प्रकरण आहे. मग आज उमाळा कशाचा आहे? हा, कशाचा उमाळा आहे? हे केवळ त्यांना या गेवराई शहरात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता परवडत नाही म्हणून हे उमाळा आहे. त्यांना गेलेलं परवडलं, पण अमरसिंहच्या ताब्यात ही राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता येता कामा नाही. मागासवर्गीय लोकांची स्मशानभूमी, चला त्याच्यावर बी नाव केलं. तिथं बी बौद्ध समाजाची स्मशानभूमी, ती डाबायचा प्रयत्न केला. अरे तुम्ही करता काय सांगा ना. काम एक सांगा चांगलं. आम्ही काम करून दाखवत मित्र हो तुम्हाला. आम्ही काम करून दाखवू. या गेवराई शहराचा नकाशा बदलण्याचं काम, या गेवराई शहराचा चेहरा बदलण्याचं काम मित्र या 3 वर्षाच्या काळात जर झालं नाही तर तुमच्या समोर परत मतं मागायला येणार नाहीत मित्र. या गेवराई शहरात व्यवहार वाढला पाहिजे. या गेवराई शहरात व्यापार वाढला पाहिजे. या गेवराई शहरातल्या पायाभूत सुविधा ह्या वाढल्या पाहिजेत. आणि या गेवराई शहरातल्या पायाभूत सुविधा ह्या वाढल्याशिवाय मित्रो या गेवराई शहरातलं अर्थकारण हे बदलणार नाही, असं माझं स्पष्ट मत आहे. ह्याच्यावर का बोलत नाही तो हे दोघं? माजी मंत्री बोलत नाही, विद्यमान आमदार बोलत नाही, पायाभूत सुविधेबद्दल बोलत नाहीत. हे कळाव का नाही? कळाव का नाही? हे बर कळायला विचार करायला वेळ पाहिजे. हा, एक संध्याकाळी 4 वाजता गुडूप होऊन जातो आणि या भल्या माणसाचा दिवस उगवतो 12 वाजता. 12च्या शिवाय घरात यायला परवानगी नाही. 12 शिवाय. अरे अर्धा दिवस पारुपाला झाल्यावर कुणी भेटायला यावं काय? 12 वाजता दिवस उजडते. मित्रो, मुख्यमंत्री आल्यानंतर शहरात आल्यानंतर या राज्याचा स्वतः आमदार मागणी काय केली पाहिजे, कशी मागणी केली पाहिजे, पायाभूत सुविधेच्या संदर्भात बोललं पाहिजे. या शहरातलं अर्थकारण वाढण्याच्या दृष्टिकोनातनं चर्चा व्हायला पाहिजे. गेवराई शहरातले आमदार नाही आहेत, तर गेवराई तालुक्यातले आहेत. गेवराई तालुक्यात काम करत असताना त्याच्या संदर्भात आपण बोलणं गरजेचं होतं. सिंचनाच्या प्रश्नाच्या संदर्भात बोलणं गरजेचं होतं. या गेवराई शहरातल्या रस्त्यांच्या संदर्भात बोलणं गरजेचं होतं. या संदर्भात या गेवराई शहरातल्या व्यवहाराच्या संदर्भात बोलणं गरजेचं होतं. परंतु दुर्दैवानं दृष्टी नसलं की अशी भानगड होती. लाटेत टाळीत कावळा घावला की बिघडून जाता मित्र. टाळीत कावळा घावलेला आहे. तुम्हाला लक्षात आलं का? खेड्या गावात ती म्हण आहे की टाळीत कावळा घावला. ही भानगड अशी झालेली आहे. 60,000 आलेले आहेत. 60,000. 7चा विषय तो सोडा. हा, या गेवराई तालुक्यातल्या या मायबाप जनतेनं एवढाच आहेर परत जर काही केला आणि घरी नाही पाठवलं तर मला बोला. काय चाललेलं आहे दोघांचं पण? एक तर हितलचा उमेदवार आहे 7 मधला. काही करा पण गुफरान पडलाच पाहिजे. काही करा, गुफरान पडलाच पाहिजे. काही करा, ऋषिकेश पडलाच पाहिजे.
तिच्या आईला कुणी आपलं निवडून द्या म्हणतच नाही. ह्यो पडलाच पाहिजे, त्योच पडला पाहिजे. अरे पण निवडून कुणाला आणायचं सांगा ना. नकारात्मक, सतत नकारात्मक. दोघांकडचे भाषण अमरसिंह पंडितला सोडून होत नाही. दोघं म्हणतात अमरसिंहानं पाडा, अमरसिंहाचं हे करा, राष्ट्रवादीचं घड्याळ अमुक करा, तमुक करा. अरे पण निवडून कुणाला द्यायचं? आरबाळ्यावनी मधीच म्हणतात घड्याळाला मतदान करा म्हणून. आरबाळ्यावनीच बोलत आहेत ना. आपल्या घड्याळाला मतदान करा. अरे हुकलच जरा. घड्याळाला नाही, आपली कब्बशी आहे. अरे दत्तूबा तांब्याच्या तमाशातले तमासगिरे आहेत का कोण आहेत हे? दोघं शिव्या शाप देण्याशिवाय काही बोलत नाही. गेवराई शहरातल्या विकासाच्या संदर्भातल्या कल्पना, गेवराई शहरातल्या विकासाच्या संदर्भातला जाहीरनामा, गेवराई शहरातल्या सामान्य लोकांचं जीवन उंचावण्याच्या संदर्भात घेण्यात येणारे निर्णय. महिला मोठ्या प्रमाणात गेवराई शहरात आहेत. मी आज एका गल्लीत गेलो, त्या गल्लीतला या शहरात राहत असताना गेवराई शहर झालेलं आहे. 40,000 लोकवस्तीचं गाव झालेलं आहे. या गेवराई शहरातले अनेक लोक, आमच्याकडचं दैठण, मसला, धोंडराई. आज मित्रो पहा कालचक्र कसं आहे, तुम्ही इन्कार करू शकणार नाहीत. धोंडराईला गेवराई शहरातल्या रोज 20 रिक्षा लेबर घेऊन जातात. मसल्याला जातात, दैठणला लेबर येतं, किनगाव पर्यंत गेवराई शहराचं लेबर येतं. गेवराई शहरात आलेले लोक आता उपजीविकेसाठी ग्रामीण भागात चाललेले आहेत. का? त्याचं कारण हे की दृष्टी नसलेलं हे नेतृत्व, दृष्टी नसलेलं नेतृत्व या गेवराई शहरात पायाभूत सुविधा उभा करू शकला नाही. आणि त्याच्यामुळं या गेवराई शहरातल्या नागरिकांवर आज ही वेळ आलेली आहे. रात्रीच्या मला चांगलं आठवतं, रात्रीच्या 1:15 ह्या मार्केट कमिटीच्या आवारात 2 मोटरसायकल आल्या. 12:15 आणि येऊन काय केलंय मार्केट कमिटीच्या आवारात? 2-3 जणच फिरायला लागले. हे जर काम असे झाले तर तुमच्या नगरपालिकेची अडचण येईल. अरे मान्य तर करा, दस्तूरखुद नाशिकवाले इथं आले होते रात्री पाहायला. आणि हे काम जर असे झाले, कौतुक करता तर मोठ्या मनानं करा. परंतु जर काय कौतुक करायचंच नसलं तर तुम्हाला त्याच्या मत मागण्याचा सुद्धा अधिकार राहिलेला नाहीये. मला व्यापाऱ्यांनी सांगितलं, मित्र, गेवराई शहरात आपल्या बीड जिल्ह्यात कदाचित इतक्या भाजीपालाचा आवक होत असेल नसल तितका मोठ्या प्रमाणात गेवराई शहरात भाजीपाल्याचा आवक होतो. 25% भाजीपाला वाया जातो. का? पायाभूत सुविधांचा अभाव असल्याचं कारण आहे. कोल्ड स्टोरेज उभा करतोय मार्केट कमिटीकडनं, हे आमची भूमिका आहे. परंतु आज इथं ह्यांना केवळ निवडणुकीपुरतं आज खड्डे खाण्याचं काम ह्यांनी केलेलं आहे. तुम्ही पाहिलं मित्र, त्या दस्तूरखुद वार्ड नंबर 4 मधला जो काही विद्यमान नगरसेवक आहे सुशील जवंजाळ, तो आता नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. वार्ड नंबर 4 मध्ये तिथं पोस्टर लावलेत, बहिष्कार बहिष्कार बहिष्कार. आणि तो नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आहे. मत मागायला ज्या वेळेस गेला, आमच्या बहीणबाई तिथे, त्यांनी सांगितलं तू काही इथं मत मागायला यायचं नाही. खोटं वाटत असेल तर आमच्या भगिनी इथं आलेल्या आहेत वार्ड नंबर 4 मधल्या. दस्तूरखुद नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारातला त्याला मत मागायला येऊ दिलं नाही. एका रात्रीत काम भुर्र करणं चालू केलं. अरे मग का झोपले होते का इतके दिवस? खड्डे खाणलेत. त्या अचानक नगरला गेलो, 4 फूट खड्डा करतात, ते जेसीपी परत जातो दुसरीकडे. दुसऱ्या दिवशी अजून काय तर 4 फूट खड्डा करतात, ते जेसीपी परत जातं. ह्याला मंजुरी आता निवडणूक झाली की आम्ही करणारच आहेत. अरे तुला खड्डे कुणी करायला सांगितले? मग तय्यबनगर मध्ये तीच आहे, सावतानगर मध्ये तेच आहे, तिथं निकम गल्ली मध्ये तेच आहे. सगळीकडे हे खड्डे जर काही करायचे होते तर नळ योजना पूर्ण का नाही केली?
कुरबू गल्ली सारखा एक रस्ता आज जाता येत नाही, चालता येत नाही. का करू शकलो नाहीत आपण? मी तुम्हाला विश्वास देतो मित्रो, जुन्या गेवराईमध्ये फार मला काही हे करता यायचं नाही, पण माझा एक ठाम विश्वास आहे की नवीन गेवराईमध्ये किमान 90% गल्ल्यामध्ये माझी भूमिका आहे. माझ्या जाहीरनाम्यामध्ये मी स्पष्ट केलेलं आहे की भूमिगत गटारी कराल म्हणून तिथं डासांचा प्रादुर्भाव होणार नाही, स्वच्छता राहील. या गेवराई शहरातले साधारण 4-4.25 हजार लोक सकाळी फिरायला जातात. रस्ते बरोबर नाहीत, थंडीच्या दिवसात दिवस उशिरा उजडतो, चालायला लागलो तर ठसकाळतात लोक. मी तुम्हाला विश्वास देतो, या माता भगिनींना, या ज्येष्ठ मंडळींना, या ज्येष्ठ नागरिकांना, या गेवराई शहरात तुम्हाला ज्यावेळेस बाहेर फिरण्याची वेळ येईल सकाळी, तुम्हाला अतिशय चांगला जॉगिंग ट्रॅक उभा करून देण्याचा मुद्दा मी जाहीरनाम्यात घेतलेला आहे. क्रीडा क्षेत्रातलं काम शिल्लक राहिलं नाही. स्टेडियम केवळ निवडणुकीच्या वेळेसच तिथं दिसतं स्टेडियम. मी तुम्हाला विश्वास देतो मित्रो, मी स्वतः एक खेळाडू आहे. आजही रोज, तुम्हाला पटू न पटू, मी रोज 5:35 ला उठतो आणि रोज सकाळी मी ग्राउंडवर जातो, 2 किलोमीटर जॉगिंग करतो आणि आजही रोज मी टेनिस खेळतो. मी स्वतः खेळाडू आहे. या गेवराई शहरातल्या या तरुणांना न्याय देण्यासाठी या गेवराई शहरात केवळ क्रीडा नाही तर शैक्षणिक गुणवत्ता वाढण्याच्या हेतून मित्र, मी आज माझ्या शब्दाला कटिबद्ध आहे की त्या क्रीडा क्षेत्रात आणि शैक्षणिक क्षेत्रातली गुणवत्ता वाढण्यासाठी योग्य ती दालनं उभा करण्याचं काम या मनोहर भाऊच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या या नगरपालिकेच्या माध्यमातून देऊत, हे मी जाहीरनाम्यात सांगितलेलं आहे. चेष्टा मस्करी गल्लीतनं बोलायला माणसं सुद्धा खेड्यातले, आमचा पंढरीनाथ दरवेळेचं डफडं घेऊन आलेलाच आहे. कोण कुठलचे नवले खेड्यावाड्यातले? अरे शहरातलं तुम्ही बोला ना, तुम्ही बोला. त्याचं तर कशाला नाव घेता राहत, त्याचं कुणाचं तिथे नाव घ्यायला लागले. त्या लोकसभेला ते बी उभा आणि त्याचा जावई बी उभा, जितकं जे काही मिळेल ते घ्या. काय नाव घेता मोठे करता सोडून द्या. पण या लोकांना आज या पॅनलचं नेतृत्व मी करतो. या पॅनलचं नेतृत्व करत असताना ही माझी भूमिका असली पाहिजे. मी गेवराई शहरातल्या या पायाभूत सुविधांच्या संदर्भातली मतं माझी मी मांडली पाहिजे. आणि जर काय या मतं जर काही मी मांडली नाही तर मला मतं मागण्याचा अधिकार नाहीये. आघाडीचे नेतृत्व यांनी बोललेले नाहीत आणि भाजपाचे नेते आमदार हेही या गेवराई शहराच्या विकासाच्या संदर्भातला त्यांचा आराखडा काय या संदर्भातली स्पष्ट भूमिका हे मांडू शकले नाहीत. गेवराई शहराची जनता आम्हाला विसरणार नाही, आम्ही विकास केलाय, आमच्या बरोबर राहील. अरे माय सगळं खरं आहे, पण पुढं काय करणार आहे एकदा जरा बोला ना. प्रश्न कळत नाही. मुंबई वारीवरनं तर इतके थकलेत लोक, आता कुठे गेले? मुंबईला गेले. कुठे गेले? मुंबईला गेले. आमदार मी बी आहे, मला बी काम आहे. ह्यालाच एकट्याला इतकं काय काम असतं हो? सरकार आमचं, सरकार आमचं. अरे सरकार आमचं आहे, सोपं वाटलं का? सरकार तुमचं आहे म्हणजे सोपं वाटलं? ही बरोबरच्या सभागृहात घेऊन ही बरं कोणचा कायदा घेऊन येतो? होत नसतंय, होत नसतंय. मर्जी चालत नाही तुमची. वरच्या सभागृहात या राष्ट्रवादी काँग्रेसला आणि काँग्रेसला विचारल्याशिवाय जमत नसतंय, हे अतिशय स्पष्ट सांगतो तुम्हाला. मुख्यमंत्र्याला जाब विचारतो, मराठवाड्याच्या पाण्याच्या संदर्भात मुख्यमंत्र्याला जाब विचारतो, मराठवाड्याच्या पायाभूत सुविधाच्या संदर्भात मुख्यमंत्र्याला जाब विचारतो, या बीडच्या रेल्वेच्या संदर्भात मुख्यमंत्र्याला जाब विचारतो, या मराठवाड्यातल्या दुष्काळी जनतेच्या संदर्भात आमचं ऐकून घ्यावं लागल. तुमचं नंतर असं ठणकावून या सभागृहात आम्ही विचारतो. हाय का तुमची बोलण्याची हिंमत? तुम्ही बोलू शकतात का खालच्या सभागृहात? नाही मित्रो, आव्हान करतो मी, सरकार त्यांचं आहे, करून दाखवा एकदा. आले होते मुख्यमंत्री, एक शब्द बोलला का आपल्याबद्दल? हा, आपल्याकडं करंट सगळीकडे जोडलेलं आहे, काळजी करूच नका.
अंदर की बात है वो भी अपने साथ है। अरे तुम्ही एकदा येऊन पहा राजा हो, मतदार राजाला विनंती आहे, माय मावले हो, एकदा या भैयावर विश्वास ठेवा, नावाचाच भैया आहे हा। या गेवराई शहरातल्या कष्टकऱ्याला, मजुराला, सामान्याला, शोषित पीडिताला न्याय देण्याचं काम मनोहर भाऊच्या नेतृत्वाखाली हे 19 जे काही उमेदवार आहेत, प्रभागात 9 प्रभागातले 19 उमेदवार हे निश्चितरित्या करतील, हा ठाम विश्वास देण्यासाठी आज मी तुमच्या समोर आलेलो आहे। भावनेच्या आरी जाऊन मत मागत नाहीये, हे करू ते करू, जनता असं करल तसं करल, नाही, ठोस कार्यक्रम घेऊन आलेलो आहे। मी विश्वास देतो तुम्हाला मित्रो, आज तुमच्या बरोबर फिरलो, तुमच्या घरापर्यंत पोहोचलो, कुणाला घेऊन नाही आलो, गाडीत नाही आलो, मोटरसायकलवर आलो मी। त्याचं कारण हेच सांगायचं मला आज, तीच भूमिका माझी उद्याच्या या निवडणुकीच्या नंतर राहणार आहे। गल्ल्या गल्ल्यापर्यंत पोहोचलो, गल्ल्या गल्ल्यापर्यंत लोकांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचलो, एकटा गेलो। का गेलो मोटरसायकलीवर? बरोबर गर्दी नको, लोकांना बोलता यावं, एकटं जाऊन बोलता यावं म्हणून फिरलो। बुलेट बिडाला नेणार नाही आता, तिला सांगितलंय आता बुलेटला हिथच ठेवायची, ती आता ती याच्यासाठी ठेवायची की आता या गेवराई शहरातल्या गल्ली बोळात जे सुरू केलेलं आहे आज जे प्रपंच आहे तो कायम ठेवायचा आपल्याला। हे नातं प्रसंगिक नको, प्रासंगिक नको, हे जे काही नातं झालेलं आहे, नवीन नवीन कार्यकर्ते मिळाले, नवीन नवीन पोरं झुटले, नवीन नवीन पोरांचा परिचय झाला, लहान लहान गोष्टी आहेत, छोटे छोटे काम आहेत, हे काम निकाली लागले पाहिजेत, ही भावना सामान्य माणसाची आहे। पीटीआर साठी वाळवंट फिरायला लावलं, सोपं काम, इतका फिरायला लावलं, साधी गोष्ट 2 महिन्याच्या आत निकाली निघणारा विषय। मुख्यमंत्री म्हणले नगरपालिकेच्या निवडणुकीनंतर मी स्वतः येऊन तुमचा पीटीआर वाटन। काय अरे असं काय मोठा तीर मारायला लागलात, पीटीआर वाटायला इथं यायला लागलात? साधी सोपी गोष्ट आहे, पण त्याला एवढा तीर मारायचा? प्रत्येक गोष्टीचं राजकारण करण्याचं काम या पवार आणि या थोरल्या पंडितांनी आजपर्यंत केलेलं आहे। भावनेचं काम, गोरगरीब मला भेटले, मला सांग, मी विचारायचो, मला चांगलं आठवतं त्यांच्या घरासमोरच, मला आज अभिमान वाटतो त्या मातंग कुटुंबाचा। मी संध्याकाळी 9:15 गेलो त्या घरी, ते म्हणले आम्हाला आमच्या 12-13 लोकांना भेटायचं। चायला म्हणलं गेलं की काहीतरी असलच बाबा, ऐकून घ्यावं मी। त्या मातंग परिवारानं बोलत असताना तिथं अजून 12-15 पोरं आले। काय सांगावं मला? मी म्हणलं सांगा तुम्हाला काय पाहिजे काय नाही। ते म्हणले काही नाही म्हणले भैया। ती एक माऊली आली, तिने सांगितलं आम्हाला काही आता देऊ नको रे बाबा, म्हणले नको, ते संसाराला पुरत नाही म्हणले, दुसरं काही देऊ नको, आम्हाला फक्त आमचे पोरं उद्या कामाला कुठं नोकरी सुद्धा देऊ नको, काम धंदा उपलब्ध होईल असं काहीतरी कर, हा विश्वास त्या माऊलीनं माझ्या समोर व्यक्त केला। भीमरावच्या घरी तू पण होता, त्या भीमरावच्या घरी 12-15 तरुण पोरं। अरे किती नशीबवान आहे मी, त्या माऊलीनं मला तेवढ्या करता बोलवलं। ते हे नशीब तुमच्या पदरी नाहीये, थोरल्यांच्या सुद्धा आणि यांच्या सुद्धा। ही जी आपली डायलर टोन आहे, विद्यमान आमदार हे एक आणि थोरले डायलर टोनच आहे ना, ती डायलर टोनच म्हणावं लागेल, कुठं बी किरिंग चालूच आहे तिच्या माय। विकासाच्या संदर्भात बोलत नाहीये, काय म्हणतात, दगड जरी उभा केले तर आम्ही निवडू, त्याला शेंदूर लावते ना लोक पाया पडतील। हे 19 अधिक 21 दगड हे उद्याच्या 27 तारखेला उचला आणि गोदावरी नदीत पुलावरनं खाली टाकून द्या। आणि निर्मळ मनाचे, स्वच्छ चारित्र्याचा, ज्याच्या मनात कपट नाही, ज्याच्या मनात किंतु नाही, ज्याच्या मनात
कुणाबद्दल काही द्वेष नाहीये, असा एक स्वच्छ चारित्र्याचा मनोहर भाऊ, स्वच्छ चारित्र्याचा मनोहर भाऊ, ज्याला कुठं तुमच्या 2 पैशाचा लोभ नाही, अशा या मनोहर भाऊला विजयी करण्याचं आवाहन करण्यासाठी मित्र तुमच्या समोर उभा आहे. कपट नाही, किंतु नाही, परंतु नाही, द्वेष नाहीये मित्रो. ही निवडणूक मनोहर भाऊची राहिली नाही, ही निवडणूक प्रभाची राहिलेली नाही, ही निवडणूक अनंताची राहिलेली नाहीये, ही निवडणूक नजीबाईची राहिलेली नाही, ही निवडणूक मित्रो ही तुमच्या आमची निवडणूक झालेली आहे. आता हे एक सतीचं वाहन आहे, हे एक सतीचं वाहन आहे. एकदा डोसक्यावर घेतलं उतरवता यायचं नाही. यांच्या बाबतीत वेगळं आहे. हिरापूरच्या बाजारात घेऊन जातात तिथं आणि त्याच्यात भाकरी नसतात. ह्या पाय भाकरीची शपथ म्हणतो, त्याच्यात असतात खेटर. लय लय अवघड माणसं येते, लयच अवघड माणसं येते. अधिकाऱ्यासमोर गेले, बोला ना तुमचं काय काम माहितीये. हाय ना, मला कमाल वाटली हो. इथं सभा झाली, ह्या लबाड अमरसिंह पंडितांनी माझ्याकडून 2 कोटी रुपये घेतले. हायला अवघड. अरे 2 रुपये सोड ना, 2 कोटी कुठला द्यावं. तो कसा उभा केलाय बिचारा, त्याचं त्यालाच माहिती. तो बिचारा याच्या आज कसा उभा केलेला आहे माय, त्याच्याकडून काही घेऊ नको रे. तुझ्या घरचा घाल व्याजा सहित काढीन तो, त्याच्याकडून काही घेऊ नको तू. हो, अरे पंडित आमचे लय अवघड आहेत, इतके सोपे नाही आहेत, हे इतके सोपे नाही आहेत. मी चांगला ओळखून आहे. 2 कोटी इतकं सोपं आहे? बेमानी केली म्हणले आम्ही. काय बोलावं यांच्याबद्दल, अधिक न बोललेलं बरं यांच्याबद्दल. आज निर्मळपणे मित्र, आज अतिशय निर्मळपणे शेवटचं आवाहन करण्यासाठी इथं आलेलो. 10 वाजता प्रचार संपतो मित्र, आणि उद्याचा निर्णय आणि निकाल उद्या तुम्हाला मतपेटीत बंद करायचा आहे. काही ठिकाणी म्हणतात की 2, काही ठिकाणी म्हणतात 3, काही ठिकाणी म्हणतात खालच्यातला एक आमचा भाऊ आहे, वरच्यातला एक अमुक आहे. मित्रो, हे संसार नाही, हे नाहीये. तुम्हाला गेवराई सारख्या एका 45,000 लोकसंख्येतल्या गावाचं, ज्याचं मतदान 22,800 काही आहे, अशा या गावाच्या भविष्याचा निर्णय आणि निकाल करायचा आहे. निर्णय करत असताना काय म्हणतात हे इथं, काय सांगतात की कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजामध्ये बैठक झाली. काय सांगितलं मोठे गल्लीमधल्या बैठकीत की धनगर आणि माळी समाजाने आरक्षणाला विरोध केला, म्हणून धनगराला आणि माळी समाजाला मतदान मराठा समाजाने टाकता कामा नाही, मुस्लिमांना टाकलं पाहिजे. अरे मत मागा ना, मत मागा. समाजात द्वेष का निर्माण करायला लागलात? का द्वेष निर्माण करायला लागलात? नगरपालिकेची निवडणूक होऊन जाईल, परंतु समाजात आपल्या मताची तुंबडी भरायला समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम हे जे काही विद्यमान राज्यकर्ते करायला लागलेले मित्र, हे अतिशय चुकीचं आहे. सभागृहात मी स्वतः याच्यातली डिबेट चालू केली होती. मुस्लिम, मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात मी स्वतः, मला 1 महिना अगोदर नोटीस द्यावी लागते. ही 260 ची नोटीस मी 1 महिना अगोदर मी दिलेली आहे. आणि या तिन्ही समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भातली या राज्य सरकारची भूमिका काय, म्हणून 5 तारखेला श्रद्धांजलीचा कार्यक्रम संपल्यानंतर 6 तारखेला सभागृहाच्या समोर हे आम्ही जाणार. अरे तुम्ही समाजात उद्याचं मतदान होऊन जाईल, कायमस्वरूपी द्वेष निर्माण करण्याचं काम करता. त्या मराठा समाजाच्या मनात धनगर आणि माळी समाजाबद्दल द्वेष, हे कशासाठी करायचं? हे करण्याचं पाप हे विद्यमान राज्यकर्ते करायला लागलेले. हिशोब नाहीये, कोणता हिशोब नाहीये.
ज्या वेळेस त्या एजाजला उभा केलं, सांगण्यात आलं की 12,000 लोकसंख्या आहे मुस्लिमांची. जबाबदार माणूस, राज्यमंत्री राहिलेले माणसं, एक एक वॉर्ड मधलं चेक करा मित्रो. 6,312 25% मयत, डबल स्थलांतरित, गैरहजर आपण म्हणतो त्याला, बरोबर आहे ना. 25% मतदान कमी होतच. किती झालंय? हे झालं 1,500-2,000. आपण 5,000 धरा, 1,500-2,000 नको, 5,000 मतदान होईल असं धरा. 5,000तले आमचे नजीब भाई उभा आहे, आमचे बाबू भाई उभा आहे, आझिम उभा आहे, गुफरान उभा आहे, वसीम आमचा उभा आहे. काही नाही यांच्या पाठीमाग. अरे मग कोणचा हिशोब घेऊन नादाला लावलं? विधानसभेचा हिशोब चुकता करायला आतापासून नादाला लावलं का? ही एक कला है, वो आपके समझ में आना टाइम लगेगा मंजूर मी आपको, बराबर है. हे तुम्हाला वेळ लागल खालिद भाई, ह्याला तुम्हाला वेळ लागल आयुब भाई. हे केवळ आपल्या विधानसभेची तुंबडी भरायला या विद्यमान राज्यकर्त्यांना अशा पद्धतीची भूमिका इथं निभावलेली आहे. लोकांच्या मनामनात द्वेष नको म्हणून वेळीच जागा होणं. आमचे मुस्लिम बांधव असतील, आमचे इतर बांधव असतील आणि मराठा समाजातल्या आमच्या बांधवांनी आरक्षणाचं बोलतेत. हे बदामराव आरक्षणाचं कुठं होती काय किंवा ते मराठा आरक्षणाच्या वेळेस? अरे दमडा तर द्यावा का नाही? दमडा, माझी परिस्थिती फारच वाईट आहे आणि मी कुठून देऊ? आता कसं लक्षात आलं आरक्षणाचं? आता कसं लक्षात आलं? स्वार्थ नडला, स्वार्थ. आणि या स्वार्थापोटी हे सगळं काही राजकारण चाललेलं आहे. आजची रॅली पाहिली, चेष्टा मस्करी केल्यावरच होते. नाच ऐकाय लागलेत, रँगाळ ऐकाय लागलेले, प्यांगाळ ऐकाय लागलेले. माय मावले हो, ही रॅली असती का? आपली रॅली अतिशय शिस्तबद्ध. आमच्या माता भगिनी होत्या, गेवराई शहरातले होते, सगळे बांधव होते, मायबाप जनता त्याच्यात होती. या रॅलीमध्ये मादळ मोयून आलेल्या 9 गाड्या, तलवाड्यातनं 4 गाड्या, माटेगावची 1 गाडी. अरे तिच्या निवडणूक गेवराईची आहे का मादळ मोईची आहे, माटेगावची आहे, कुठलची निवडणूक आहे? मतदाराला केवळ दिशाभूल करण्याचं हे सगळं काय काम चाललेलं आहे. नेहा पेंडसे यायला लागली म्हणले, नेहा पेंडसेची सभा. अरे सांगा ना, अमुक एका चिन्हाच्या प्रचारासाठी नेहा पेंडसेची सभा, नेहा पेंडसेची सभा. विसरून गेले, ही निवडणूक विसरून गेले ना. ह्यांना फक्त या सभेतनं दिशाभूल करायला नेहा पेंडसेची सभा. माय तुम्हाला जर लय नाद असला ना, आपला शब्द आहे, भाऊचा निकाल पदरात पडला, हे 19 आले, आपल्याकडनं आहे तुम्हाला मेजवानी. अधिवेशनाला जरी गेलो तरी हिथं एक कार्यक्रम जरूर करूयात तुमच्या आवडीचा. मला काय शिट्या वाजले हो? अरे मी कीर्तनाचा कार्यक्रम म्हणलो होतो रे. अरे काय व्हिडिओ, काय वाईट तुमच्या मनात आहे? असं किती वाईट बरं तुमच्या मनात? आम्ही कीर्तनाचा कार्यक्रम म्हणलो की हे करून शिट्या वाजवायला लागले. हा अरे असं नका करू, माझ्या मनात कीर्तन होतं. हा रे बाबा, रागवताल आणि उद्याच राग दाखवताल. तुम्ही म्हणाल ते करतो बाबा, हा तुमच्या सोयीचा करू आपण. अरे पण काय हे मतदानात हे नको, आपला अधिक वेळ नको. मित्र, रात्र वैऱ्याची आहे हे म्हणतात ते काही चुकीचं नाही. आणि म्हणून रात्र वैऱ्याची असताना आजची रात्र सांभाळा. उद्याचा दिवसभराचं मतदान, निर्णय आणि निकाल उद्याच्या 5 वर्षाला करून 5 वर्षासाठी करून द्या. आणि या गेवराई नगरीमध्ये अतिशय स्वच्छ कारभार करण्यासाठी मनोहर भाऊ आणि या 19 उमेदवारांना घड्याळाच्या चिन्हावर उद्या आपण आपला निर्णय निकाल करून प्रचंड मताधिक्य देऊन विजयी करावं, हीच एक नम्र विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.